वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलची जोरदार मोर्चेबांधणी व आम्हीच निवडून येणार असल्याचा दावा। पाचोरा तालुक्यात 96 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या 15 जानेवारी शुक्रवार रोज मतदान होणार आहे। यात वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल व ग्रामविकास पॅनलमध्ये समोरासमोर लढत असून दोघेही पॅनलमध्ये मुरब्बी व मार्गदर्शक उमेदवार उभे असल्याने या मोठ्या लोकसंख्येच्या बाजारपेठ असलेल्या गाव असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। या निवडणुकीत आपापले पॅनल विजयी होण्यासाठी गावात घरोघरी जाऊन ताई माई अक्का तात्या भाऊजी भाऊ व वडीलधाऱ्या मंडळींना भेटून मतदान करण्यासाठी हात जोडले जात आहे। यात मग परिवर्तन पॅनलने आपल्या पद्धतीने प्रचार सुरू केला असून जनतेसमोर आपला जाहीरनामा ठेवला आहे। यात ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून प्रत्येक 3 महिन्याला ग्रामसभा घेऊन या ग्रामसभेत शासनाकडून आलेला निधी व झालेले कामे जनतेसमोर मांडण्यात येणार असून यात मग परिवर्तन पॅनलने आपल्या पद्धतीने प्रचार सुरू केला असून जनतेसमोर आपला जाहीरनामा ठेवला आहे। यात ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक व्हावा म्हणून प्रत्येक 3 महिन्याला ग्रामसभा घेऊन या ग्रामसभेत शासनाकडून आलेले निधी व झालेली कामे जनतेसमोर मांडण्यात येणार असून याच ग्रामसभेत ग्रामस्थांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। तसेच गावात बेघर लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे, गावातील महिलांना सक्षमीकरणासाठी बचत गट स्थापन करून बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू करणे, गावातील आर्थिक दुर्बल घटक व अल्पसंख्याकांसाठी शासनाच्या विविध योजना सोयी सवलती मिळवून देत त्यांना कौटुंबिक विकासासाठी मदत करणे, गावातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून यात गोरगरिबांना प्राधान्य देण्यात येणार आहे। गावातील जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करून पटसंख्या वाढवण्यासाठी पालकांचे मनपरिवर्तन करणे, मुलांसाठी अभ्यासिका म्हणजेच वाचनालय उघडणे, तरुण मुलांसाठी अद्ययावत व्यायामशाळा तसेच प्रत्येक महिन्याला व्यायामाची प्रशिक्षण देणे, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक आणून मुलांना मार्गदर्शन करणे, स्मार्ट विलेज बनवण्यासाठी गावातील परिसर स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी सांडपाण्याच्या गटारी भूमिगत करून ड्रेनेजची व्यवस्था करणे, तसेच उत्तम रस्ते, मुबलक पाणी, शिक्षण व्यवस्था, चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा पुरवणे, तसेच गावात व पंचक्रोशातील वृक्ष लावून वृक्षतोड थांबवून निसर्ग संपत्तीचे संगोपन करणे, गाव व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे असा जाहीरनामा जनतेसमोर ठेवत वार्ड क्रमांक 1 मधून दिगंबर पाटील, आशाबाई भोई, वार्ड क्रमांक 2 मधून अरुण धनराळे, सविता सोनवणे, मंगला पाटील, वार्ड क्रमांक 3 मधून ज्ञानेश्वर चौधरी, अशोक चौधरी, अलकाबाई विस्पुते व वार्ड क्रमांक 4 मधून योगेश चौधरी, धनराज पाटील, प्रतिभा पाटील हे उमेदवारी लढत असून जोरदार प्रचार करत आम्हीच निवडून येणार असा दावा केला जात आहे। सर्व ग्रामस्थ बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही धनराज अण्णा आणि दिगंबर दादा यांच्या नेतृत्वाखाली सन 2021चे इलेक्शन लढत आहे। परिवर्तन पॅनल म्हणून आमचं हे पॅनल आहे। तर मी सर्व ग्रामस्थांना अशी कळकळीची विनंती करू इच्छितो की त्यांनी आमच्या या पॅनलला भरघोस मतदान करून बहुमतांनी विजयी करावं आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याची त्यांना संधी मिळावी हीच माझी सदिच्छा। आम्ही आमच्या गावासाठी 2005 मध्ये तंटामुक्त गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं आहे 1 नंबरचं आणि 10 लाख रुपये त्याचे अनुदान आम्ही प्राप्त केलेलं आहे। तसेच 2005 मध्ये ग्रामीण रुग्णालय ह्याची पायाभरणी केली आणि त्याचं प्रत्यक्ष रूपांतर पुढे झालं। 5 मध्ये सांगितलं त्याचा पाठपुरावा केलेला आहे ग्रामीण रुग्णालयाचा। तसेच पाण्याची टाकी, जल स्वराज इतर योजना भरपूर प्रमाणे आणलेल्या आहेत, त्यामुळे भावाला पाणी पुरवठा होत होता। हां हां शेत तिथं रस्ता, तसेच शेतीच्या बाबतीत जे ज्ञान असेल तसं अशा अधिकाऱ्यांना आणून त्यांच्यामार्फत शिबिरे घेतली जातील व शेतकऱ्यांना योग्य प्रकारे ज्ञान मिळेल, त्याचं उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न केला जाईल। वरखेडी बुद्रुक वरखेडी खुर्द येथील तमाम नागरिक बंधूंना माझी विनंती आहे, आमच्या पॅनलला संपूर्ण परिवर्तन पॅनल संपूर्ण पाठिंबा द्यावा व संपूर्ण उमेदवारांना विजयी करा अशी अपेक्षा करतो। त्यामुळे पुढचे जे आमच्या ध्येय आहे ते प्राप्त होईल। आज आपण सर्व येथे एक दिलानं, एका विचारानं, एका शक्तीनं ह्या परिवर्तन पॅनलच्या
संपूर्ण उमेदवारांना निवडून देण्यासाठी एक जिद्द संकल्पना करून ह्या उमेदवारांकडून ज्या गावाचे विकासात्मक कामं थांबलेले आहेत ते कामं करण्याचं मी ह्या पॅनलमार्फत गावाला आश्वासन देतो। या गावामध्ये सोल्जलदारासारख्या योजना, आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्या पाईपलाईनच्या मोठमोठ्या योजना दिगंबरदादा सरपंच असताना या गावामध्ये खूप मोठमोठी कामं झालेली आहेत। किरकोळ कामं हे होत असतात, चारे गटारी रस्ते, याबद्दल काही खंत नाही, परंतु शैक्षणिकदृष्ट्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील रोजगार, ग्रामपंचायतीचं संकुलन उभं करून उत्पन्न वाढवणं, बचत गटाकडे लक्ष देऊन मुलांच्या आरोग्याकडे, शिक्षणाकडे ज्या हे दिरंगाई झालेल्या असतील त्या सुधारण्याचं काम याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेले बरेचसे उमेदवार आहेत, यांच्याकडं मार्फत ते पूर्ण करण्याचं मी तुम्हाला आव्हान करतो। व या सर्व पॅनलमार्फत परिवर्तन पॅनल आपण सर्वांनी एका मताने, एका जिद्दीने, कुठलीही संकोच न बाळगता यांना निवडून द्यावं हे तुम्हाला अभिवाचन देतो। तुमच्या कामाबद्दल काही जर कुठे कमतरता पडली असेल तर केव्हाही तुम्ही अर्ध्या रात्री आमचा कान धरा, आमचं तुमच्या म्हणण्यास हे साथवण करू व तुम्हाला ग्वाही देतो। संपूर्ण राहिलेली जी कामं असतील गावाची विकासाची, वाचनालय असेल, ग्रामपंचायत ऑफिसचं काम असेल, शाळेचं काम, डिजिटल दर्जा, हे सर्व कामं या आमच्या पॅनलमार्फत होईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो। व आपण सर्वांनी एका दिलानं, एका मतानं या परिवर्तन पॅनलला विजयी करावं व राहिलेलं परिवर्तन घडावं ही अपेक्षा व्यक्त करतो। आम्ही वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन पॅनल म्हणून संपूर्ण 11 उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमचं ध्येय सर्वात प्रथम दर 3 महिन्याला ग्रामसभा, भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत, तसेच पारदर्शक कारभार, लोकांच्या ग्रामसभेमध्ये प्रश्नाला समाधानकारक उत्तरे व विनम्रपणे उत्तरे देऊ आम्ही। तसेच गावातील गटारी हा भूमिगत करू, स्वच्छता राखू, स्वच्छ पाणी पुरवठा करू, तसेच घरकुल प्रत्येकासाठी उपलब्ध होईल याच्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू। तसेच स्मशानभूमी जी वंचित आहे बऱ्याच वर्षापासून ती आणण्याचा व बांधण्याचा संकल्प, अत्याधुनिक स्मशानभूमी बांधण्याचा प्रयत्न करू। महिला बचत गटाचा सक्षमी करू, त्यामुळे गावात महिला उद्योग उभे राहतील असा प्रयत्न केला जाईल। गावातील आर्थिक दुर्बल घटक नागरिक तसे अल्पसंख्याक शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वंचितांना दान मिळवून देण्याकरता आम्ही वचनबद्ध आहोत। गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, गरीब गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या शासनाच्या योजनांचा लाभ करून देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे। ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारची ठेकेदाराकडून टक्केवारी घेतली जाणार नाही। कुठलेही काम उत्कृष्ट दर्जाचे काम करून देण्याचा प्रयत्न होईल। गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसभेत झालेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आम्ही देऊ। ग्रामपंचायत कारभार पारदर्शक, स्वच्छ, भ्रष्टाचारविरहित शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना देण्यासाठी विना दलालाच्या सहाय्याने गावातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता दिला जाईल। गावातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा विकसित करणे आमचे उद्दिष्ट राहील। स्मार्ट गाव योजना, केंद्र सरकार व राज्य सरकार गावाच्या विकास योजना गावात आणून राबवणे व स्मार्ट व्हिलेज करणे हे आमचे ध्येय असेल। त्यात उत्तम रस्ते, समृद्ध शेतकरी, मुबलक पाणी, शिक्षण व आरोग्य सुविधा, भांडणे तंटे विरहित गाव हे आमचं प्रमुख उद्दिष्ट। हागणदारी मुक्तीसाठी एक सार्वजनिक सुलभ पद्धतीचे चारही बाजूला म्हणजे चारही रस्त्यांना पराड असो किंवा वरखेडी बुद्रुक असो या ठिकाणी शौचालय उभारले जातील। त्याचाही पाठपुरावा करू। बस स्टँडचा निवारा,
याची जवळ 15 वर्षापासून चालू आहे, पण अद्याप ती पूर्ण झाली नाही. याचा सुद्धा ओट्यांचा व चांगला बाजार व्यवस्था राहील अशी व्यवस्था करू. आणि रेशनमध्ये ज्या वंचितांना न्याय मिळत नसेल त्याचा मिळवून देण्याचा, कोणाचं रेशन कार्ड असेल, कोणाचे प्राधान्यक्रम असेल, याचा मिळण्याचा आमच्या मार्फत ग्रामपंचायत प्रयत्न करू. तरी जनता